आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। शिक्षक गृहनिर्माण संस्था हर्सूल या गृहनिर्माण संस्थेचे मी सभासद आहे। आमचे 17 सभासद आहेत आणि बहुतेक ते सिनियर सिटीजन आहेत। पण आमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलेला आहे, कारण आमचा जो मूळ मालक होता भाऊसिंग सुरे, तर त्याने आम्हाला ताबा दिलेला नव्हता। आम्ही कोर्टात गेलो होतो। आम्हाला कोर्टाने 15 गुंठे जमीन दिलेली आहे आणि त्या 15 गुंठे जमिनीवर सुद्धा त्यांनी आज अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलेलं आहे। त्या बांधकामाच्या विरोधात सुद्धा आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो। महानगरपालिकेचं जे कोर्ट आहे, तर त्या कोर्टानं सुद्धा परवा 1 मार्चला आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि त्या मूळ मालकाला सांगितलेलं आहे की बा तुम्ही हे जे बांधकाम चालू आहे ते थांबवा। पण आज जी 4 तारीख आहे, आज 4 तारखेला सुद्धा ते बांधकाम चालू आहे। म्हणून आज आम्ही सर्व सभासद लोक या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये इथले जे अतिक्रमण विरोधी अधिकारी आहेत भावळे साहेब, त्यांना आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमची जमीन जी आहे तुम्ही सिक्युअर करा, आमच्या ताब्यात द्या, त्यानंतर आम्हाला पूर्ण कारवाई करता येईल। तुमची जी कार्यजन लढाई होती तुमच्या जमिनीसाठी सुरू होती, ती किती वर्षापासून सुरू होती आणि आज ती किती वर्षाच्या नंतर तुमची ती जमीन तुम्हाला तुमच्या कोर्टाकडून मान्य झाली आहे? कोर्टामध्ये जवळजवळ 15-20 वर्षापासून आम्ही गेलेलो आहोत आणि कोर्टाने आम्हाला त्या बाबतीत न्याय दिलेला आहे। तशी आमची जमिनीची खरेदी 1992ची आहे, पण त्याच्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की जमिनीचा ताबा भेटेल, पण शेवटपर्यंत त्यांनी ताबा न दिल्यामुळे आम्ही 20 वर्षापूर्वी कोर्टात गेलो। कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळालेला आहे, परंतु याच्याकडून हा ताबा मिळालेला नाही आणि आज आमच्या जागेवर तो बांधकाम करतोय। जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? नाही, आज आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। आम्ही त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हे जर बांधकाम थांबलेलं नाही तर आम्ही सर्व सिनियर सिटीजन जे सभासद आहोत, तर आम्ही या महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत। आपलं नाव? माझं नाव पांडुरंग खंडेराव नलावडे। नगरपालिकेत आले आणि निवेदन दिले, काय विषय आहे? आम्ही सर्व सभासद शिक्षक गृहनिर्माण संस्था हर्सूल हे सगळे सभासद आहेत। आम्ही 20 वर्षापासून जवळपास कोर्टामध्ये आमच्या न्याय हक्कासाठी म्हणजे आम्ही सोसायटीमध्ये प्लॉट घेतले होते आणि 2014-15ला आम्हाला कोर्टाने निकाल दिला, 15 जमीन दिली। पण जमिनीचा जो ओनर आहे भाऊसिंग सुरे म्हणून, तो काही आम्हाला आजपर्यंत ताबा दिलेला नाही आणि पुन्हा कोर्टात एक रीट दाखल केलेली होती, तिचाही निकाल त्या आमच्या बाजूला लागला। त्याचं बांधकाम थांबवण्यासाठी कोर्टाने निर्देश दिले, पण संबंधित माणूस आज चालू स्थितीमध्ये आजच्या कंडिशनमध्ये काम करतो, जे कोर्टाचा अवमान करून तो काम करतोय। म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण विभागामध्ये आलेलो आहोत। कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूला लागला, तुम्ही आता सांगितलं, तरी सुद्धा तो समोरचा व्यक्ती तो काम थांबवतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? पोलीस स्टेशनला अर्ज दिला, झोन अधिकाऱ्याला अर्ज दिला आणि आज आम्ही अतिक्रमण विभागाकडे आलो होतो। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? काल झोन अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की आम्ही काम थांबवलेलं आहे, परंतु संध्याकाळपर्यंत त्याचं काम चालू होतं आणि आज त्याचा स्लॅब चालू आहे। तुमच्या मागण्या? आमची जमीन आम्हाला मिळावी, आम्ही आम्हाला उपोषणाला बसू, कारण सगळे सिनियर सिटीजन आहेत। 17 सभासद होते, त्यातले 7 सभासद मयत झालेले आहेत, 3 सभासद बेडवरती आहेत। आता त्यांचे वारसदार आणि आम्ही सभासद एकत्र जमलेलो आहोत आमच्या न्यायासाठी। आपलं नाव? तात्यासाहेब माधवराव गाडेकर।